छत्रपती शाहू महाराज हे कशा पद्धतीचे होते? छत्रपती शाहू महाराज हे आपल्या राजदरबारातल्या किंवा आपल्या राज्यकारभारामध्ये म्हणजे आपल्या संस्थानामधील लोकांशी कशा पद्धतीनं वागत? तर छत्रपती शाहू महाराज हे आपल्या जे संस्थान होतं, या संस्थानिकामधील लोकांच्या सोबत अतिशय प्रेमानं, अतिशय जिव्हाळ्यानं, अतिशय आत्मीयतेनं वागत होते. आणि म्हणून या लोकांना राजा हा आपला आहे आणि या राजाला प्रजा ही आपली आहे असं वाटत होतं. तर अशा या महाराजांकडं जेव्हा एखादी समस्या यायची, एखादा प्रश्न यायचा, त्यावेळेला महाराज ही समस्या कशा पद्धतीने हाताळायची? महाराज एवढे बुद्धिचातुर्यवान होते की ते आपल्या बुद्धीच्या चातुर्याच्या जोरावरती आपल्याकडे येणाऱ्या समस्या ते सहजपणे सोडवायचे. पण काही काही समस्या अशा यायच्या की त्या सोडवत असताना महाराजांना एक वेगळ्या प्रकारची चाल खेळावी लागत होती. आणि तशीच चाल महाराजांनी कशी खेळली हे आजच्या या गोष्टीमधनं आपल्याला दिसून येईल. की महाराजांकडं गायन करणारे एक शास्त्री बुवा होते. आणि या शास्त्रीबुवांचं गायनाचा प्रसार एवढ्या मोठ्या प्रमाणावर झाला की या शास्त्रीबुवांनी आपल्या गायनाच्या जोरावर 2 नायकिनी आपल्याकडं ठेवल्या. 2 नायकिनी आपल्याकडं ठेवल्या म्हणल्यानंतर शास्त्रीबुवांना साहजिक असं वाटायला लागलं की या नायकिनींकडं कुणी बघू नये, कुणी यांच्याशी बोलू नये. एवढंच नव्हे तर या नायकिनींनी सुद्धा कोणासोबत व्यवहार ठेवू नये असं या शास्त्रीबुवांना वाटायला लागलं. अशातच महाराजांकडे सोवळेकर नावाचे एक स्वयंपाकी होते. सोवळेकर स्वयंपाकी. आणि हे स्वयंपाकी महाराजांचे आवडते स्वयंपाकी होते. कारण ते शाकाहारी आणि मांसाहारी जे जेवण होतं ते अतिशय उत्तम पद्धतीनं बनवायचे. त्यामुळे महाराजांचे ते लाडके झालेले. आणि हे सोवळेकर काय करायचे मग की पान खाऊन, तोंडाला मेकअप करून, पावडर लावून या नायकिनीकडे जायला लागले. त्यांच्याशी गुजगोष्टी करायला लागले, त्यांच्याशी मौज मजा करायला लागले, मस्ती करायला लागले. त्यांचा मनस्वी आनंदी स्वभाव असल्यामुळं, मनमोकळे स्वभाव असल्यामुळं या नायकिनींनी त्यांचा स्वभाव आवडायला लागला. आणि मग जेव्हा जेव्हा हे सोवळेकर या नायकिनीकडे जायचे त्या वेळेला यांच्या गुजगोष्टी, गप्पा गोष्टी, हसी मजाक या सगळ्या गोष्टी व्हायच्या. आणि जेव्हा केव्हा हे सोवळेकर या नायकिनीकडे जायचे नाहीत त्यावेळेला या नायकिनी कोणाकडून तरी निरोप पाठवून त्या सोवळेकरांना बोलवून घेत. आता जसं शास्त्रीबुवांना वाटत होतं की नायकिनी आपण ठेवलेल्या आहेत, आपल्याकडच्या नायकिनी आहेत, यांनी कुणाशी बोलू नये, यांच्याशी कुणी बोलू नये असं वाटत असतानाच महाराजांचा लाडका स्वयंपाकी सोवळेकर मात्र यांच्यासोबत मोकळेपणानं गुजगोष्टी करतोय ही गोष्ट शास्त्रीबुवापासून लपली नाही. मग शास्त्रीबुवांना राग यायचा. पण राग येऊन काय उपयोग? कारण सोवळेकर हे महाराजांचे लाडके स्वयंपाकी. म्हणणार कसं? पण एकदा शास्त्रीबुवांनी धाडस केलं आणि धाडस करून या सोवळेकराला जाब विचारायचा असं शास्त्रीबुवांनी ठरवलं. आणि शास्त्रीबुवांना ठरवलं आणि सोवळेकरला अडवलं आणि सोवळेकरला म्हटलं, ए सोवळेकरा, काय पान खाऊन हे तोंड रंगवून त्या नायकिनीकडे जातोस? याद राग, यापुढं त्या नायकिनीकडे जायचं नाही. सोवळेकर म्हणले, काय करणार आहेस गेला तर? काय करणार आहेस असं म्हणताच शास्त्रीबुवा म्हणले, तुझी सगळी हाडं मोडून ठेवील, हाडं मोडून ठेवील असं म्हणताच ते सोवळेकर म्हणाले शास्त्रीबुवाला, तू काय कुत्रं आहे काय? बरं कुत्रं जरी नसला तरी काय तुझ्या त्या लग्नाच्या बायका आहेत काय? माझ्यावर एवढा हक्क गाजवतोयस तू, एवढा मला ठणकावून सांगतोयस? असं म्हणताच एकीकडं कुत्रं म्हणणं आणि दुसरीकडे तुझ्या काय लग्नाच्या बायका आहेस का त्यांच्यावर नजर ठेवायला आणि मला धमकवायला? असं म्हणता शास्त्रीबुवांनी काय केलं, त्या सोवळेकराची गच्ची धरली. गच्ची धरल्याबरोबर सोवळेकरला राग आला आणि राग आल्याबरोबर त्यांनी एक जोरात असा गुस्सा, एक थापड या शास्त्रीबुवांच्या गालावर मारली. गालावर मारल्याबरोबर शास्त्रीबुवांच्या दाढतनं रक्त यायला लागलं. दातातनं रक्त येताना बघून शास्त्रीबुवांना राग अनावर झाला, आपला अपमान झाला आणि आपण या अपमानाचा बदला घेतला पाहिजेत असं ठरवून शास्त्रीबुवा म्हणाले, थांब तुला माझा इंगा दाखवतो. आणि इंगा दाखवतो असं म्हणतच शास्त्रीबुवा थेट राजवाड्यामध्ये आले, महाराजांकडे आले.
महाराजांना घडलेली संपूर्ण कथा त्यांनी सांगितली की सोवळेकरांनी कसं मला मारलं, तो काय करतो काय नाही, हे सगळ्या इतिवृत्तांत महाराजांच्या कानावर घातलं. महाराजांच्या कानावर ही बातमी गेल्याबरोबर महाराजांनी आदेश सोडला. म्हैसकर, ज्या वेळेला सिटी फौजदार होते म्हैसकर नावाचे, या फौजदाराला महाराजांनी आदेश सोडला की म्हैसकर जा आणि जिथं कुठं हा सोवळेकर असेल त्याला पकडून आणा आणि त्याला बेड्या घाला, त्याला बेड्या ठोकून माझ्यापुढं हजर करा. अशा प्रकारचा आदेश महाराजांनी सोडला. महाराजांनी अशा प्रकारचा आदेश सोडल्याबरोबर साहजिकच शास्त्रीबुवांना आनंद झाला की आपण केलेल्या कथनाचं महाराजांनी दखल घेतली आणि दखल घेतल्याबरोबर त्या सोवळेकराला त्यांनी धडा शिकवायचं ठरवलं. आनंद झाला. आता झालेला हा आनंद शास्त्रीबुवांना लपवता येईना. तेवढ्यामध्ये म्हैसकर यांनी त्या सोवळेकराला बेड्या ठोकून राजदरबारामध्ये हजर केलं. राजदरबारात हजर केल्याबरोबर हा सोवळेकर महाराजांपुढे वाकला आणि म्हणाला, महाराज क्षमा असावी. महाराजांनी एक आपला कटाक्ष फक्त त्या सोवळेकराकडे टाकला आणि सांगितलं त्याला एका बाजूला एका कोपऱ्यामध्ये जाऊन उभा राहा आणि दुसऱ्या बाजूला ह्या शास्त्रीबुवांना सांगितलं की तुम्ही त्या ठिकाणी जाऊन बसा. एकीकडे शास्त्रीबुवांना बसवलं, दुसरीकडं या सोवळेकरला बेड्या घालून हातात उभं केलं. आता महाराज दरबारात बसलेले आहेत. महाराजांना भेटण्यासाठी लोक सहज यायची, भेटायची, आपली गाणी सांगायची, काही हितगुज करायची. अशातच बापूसाहेब महाराज तिथं आले आणि बापूसाहेब महाराज यांनी बघितलं की महाराजांचा लाडका जो सोवळेकर स्वयंपाकी होता त्याच्या हातामध्ये बेड्या आहेत आणि बेड्या आहेत म्हटल्याबरोबर या बापूसाहेब महाराजांनी महाराजांना म्हटलं की महाराज याला का बेड्या ठोकल्या. आता याला का बेड्या ठोकल्या म्हणताच महाराजांनी जे घडलं होतं ते सांगितलं. हा सोवळेकर खूप माजला आहे. यानं काय केलं की या शास्त्रीबुवानं ज्या 2 नायकिनी ठेवल्या होत्या त्या नायकिनीकडं पान खाऊन आपलं तोंड रंगवून त्यांच्याकडं जायला लागला. जात होता, त्यांच्याशी गुजगोष्टी करत होता. बरं एवढंच नाही तर हा कधी जात नव्हता तर त्या बायका यांना बोलवून घ्यायच्या. म्हणजे शास्त्रीबुवाने ठेवलेल्या या ज्या 2 नायकिनी आहेत त्या नायकिनींसोबत असा हा व्यवहार करायला लागला. शास्त्रीबुवांना राग नाही येणार, त्यांचा अपमान नाही होणार असं महाराज सांगायला लागले. आणि म्हणून हा खूप माजला आहे, याला खूप माज चढलेला आहे, त्याला धडा शिकवला पाहिजेत असं महाराज म्हणायला लागले. आणि बोलता बोलता ते 2-4 शिवाई त्याला हसडायचे. पण दुसरीकडं या शास्त्रीबुवानं ज्या 2 नायकिनी ठेवलेल्या होत्या, एवढंच नाही तर या शास्त्रीबुवाला या सोवळेकरांनी जो गुद्दा लगावलेला होता, गुस्सा मारलेला होता, तेही सांगायचे की एवढंच कशाला, अहो या सोवळेकरांनी या शास्त्रीबुवाला मारलं, एवढं मारलं की त्यांच्या दातातनं रक्त यायला लागलं, घळाघळा रक्त व्हायला लागलं. अशी गोष्ट हे महाराज येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला सांगायला लागले. आणि सांगायला लागले की जी गोष्ट आजपर्यंत कुणाच्याही कानोकानी नव्हती की शास्त्रीबुवांनी 2 नायकिनी ठेवलेल्या आहेत. एवढंच नाही तर शास्त्रीबुवांसारख्या विद्वान असणाऱ्या माणसाला सोवळेकरांसारख्या माणसांकडनं मार खावा लागला. म्हणजे अपमान हा शास्त्रीबुवांचा झालेला होता. ही गोष्ट अद्यापर्यंत गावातल्या कोणत्याही लोकांना माहीत नव्हती. ती गोष्ट महाराजांच्या समोर आल्यानंतर महाराज स्वतःच्या तोंडाने ती वधून येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला सांगायला लागले. आणि सांगितल्यामुळं काय झालं की कानोकानी ही खबर संपूर्ण गावामध्ये पसरायला लागली. संपूर्ण गावात पसरायला लागल्यानंतर शास्त्रीबुवांना याची धास्ती वाटायला लागली की अरे जी गोष्ट आजपर्यंत कुणालाही माहीत नव्हती ती गोष्ट मात्र आपण महाराजांच्या कानावर घातल्यामुळं, महाराजांकडे ते प्रकरण आणल्यामुळं, महाराजांकडे या सोवळेकराची तक्रार केल्यामुळं अशा पद्धतीने सगळीकडे की आपण 2 नायकिनी ठेवलेले आहेत. आणि एवढंच नाही तर या सोवळेकरांसारख्या माणसाकडून आपल्याला मारसुद्धा खावा लागलेला आहे. म्हणजे अपमानित होऊन आपल्याला जीवन जगावं लागतं आहे. अशा पद्धतीची भावना या शास्त्रीबुवांच्या मनामध्ये निर्माण झाली. आणि मग शास्त्रीबुवांच्या लक्षात आलं की यदाकदाचित मी जेव्हा ही केस महाराजांच्या दरबारात आणली नसती, महाराजांच्या कानावर घातलं नसतं तर प्रकरण कुणाच्याही कानावर गेलं नसतं. पण या प्रकरणामुळं
धेंडवडे मात्र माझेच निघालेले आहेत. आणि म्हणून या शास्त्री बुवांनी महाराजांच्या पुढं लोटांगण घातलं आणि लोटांगण घालून महाराजांना साष्टांग नमस्कार केला आणि सांगितलं की महाराज या सावळेकरांना सोडून द्या. या सावळेकरांच्या विरोधात असलेली माझी तक्रार मी पाठीमागं घेतो असं म्हणून महाराजांनी ही केस सॉल्व्ह केली. म्हणजे एकीकडं सावळेकरांना न्यायही दिला आणि दुसरीकडं की जे तू व्यभिचार शास्त्रीबुवा करत होता त्याची धंदवडे कशा पद्धतीने काढायची ही महाराजांनीही काढलेली होती. अशा रीतीनं छत्रपती शाहू महाराज हे कल्पकतेनं आपल्या बुद्धिचातुर्याच्या जोरावरती अशा प्रकारच्या समस्या ते सोडत होते. मित्र, गोष्ट आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचं कारण असं की फुले शाहू आंबेडकर यांच्या आठवणीच्या संदर्भातल्या आपण गोष्टी या चॅनलच्या माध्यमातून सांगत आहोत. तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.